सच्ची बोलूं तो ये हमारे जो वार्ड ऑफिसर है, उन्होंने बड़ी मेहनत की और उनके साथीदारों ने भी बड़ी बड़ी मेहनत की। मैंने भी लगातार 5-7 साल से उसका पाठ पुरावा कर रहा हूँ। तो इसके पहले के नगर सेवक थे, उन्होंने कुछ किया नहीं था करके, लेकिन उनको घर तोड़ दिया था। ऐसी परिस्थिति में वो बेचारे कहाँ कहाँ भाड़े से रहते थे, उनके बड़ी तकलीफ का टाइम था। लेकिन 5-6 साल उसका प्रयास करने के बावजूद आज उनको उनके स्वप्न का जो उन्होंने देखा था उनका बम्बई में अच्छा घर होना चाहिए, तो रुद्राक्ष बिल्डिंग में उनको 300-350 स्क्वायर फीट का 350 स्क्वायर फीट का बम्बई में पहली बार घर देने का काम हो रहा है। उसमें जो 305 के ऊपर जो एरिया है उसका वो रेडी रखने के रेट से पैसा भरेंगे। आज बहुत प्रयास करने के बाद उनको आज पहिला घर किती लोकांनी घर भेटलं? आता 11 लोकांना भेटलेत, अजून 5-6 लोक आहेत, त्यांची काही थोडीशी पूर्तता बाकी आहे, त्यांना सुद्धा बोलून त्यांचं सुद्धा काम करून आता गणपती पण येत आहे, नवीन घर भेटलंय, स्वप्नाचं घर. काय हो, फार आनंदाची गोष्ट आहे की गणपतीला मध्ये ते गणपती आपल्या स्वप्नाच्या घरामध्ये झोपड्यातून चांगल्या बिल्डिंग मध्ये जाऊन राहणार आहेत, हे त्यांचं महत्वाचं आहे. पासून बाथरूम पासून 2 रूम BHK तो घर आहे, तो त्यांना मिळणार आहे. पाण्यापासून त्यांना कुठे लाईन लावायला लागणार नाही, शौचालयाला लाईन लागणार नाही. त्यांचा स्वतःचा मुलांचा बेडरूम वेगळा असेल, त्यांचा किचन वेगळा असेल, त्यांचा हॉल वेगळा असेल, असं सुंदर घर त्यांना देण्याच्या बिल्डिंगमध्ये केलेलं आहे. हो, यातली काय 2-3 जण मेली बिचारी, त्यांचे पण आज द्यायचे होते, पण त्यांचे ते जे ऑफ झालेले आहेत त्यांच्या बायकोच्या नावावर त्यांचं ते प्रमाणपत्र घेऊन त्यांना सुद्धा घर दिलं जाते. क्या कहना चाहेंगे प्रकाश दादा सूर्य के नेतृत्व में आपको आज स्वप्न और भी स्वप्नाच्या घरासाठी आम्ही गेली 8-9 वर्ष जे झगडत होतो, परंतु जे गरिबाचे आमदार आणि हे खरोखर गरिबाचे आमदार आहेत, दादानी ह्या 3-4 वर्षामध्येच आम्हाला हे घर मिळवून दिलेलं आहे. याच्या आधी जे नगरसेवक होते, जे कोण वार्ड ऑफिसर, परंतु या BMC मध्ये वेंगुर्लेकर साहेब आहेत, आमचे इंगोले साहेब आहेत, पवार साहेब आहेत, आणि ह्या सगळ्यांनी जे आम्हाला सहकार्य केलंय त्याबद्दल आम्ही त्यांचे ऋणी आहोत. आणि खरोखर आम्ही आज झोपड्यातून म्हणा की आज आम्ही एक चांगल्या ठिकाणी सगळे पदार्पण करणार आहोत गणपतीच्या मुहूर्तावर. तर मी प्रथम BMCचे दादांचे तर आभार आम्ही आज गेले 3 वर्ष मानतोच आहोत, कारण दादा आहेत तिथे आम्ही आहोत. आणि आमचं एक समीकरण आहे की जसं दादा आपलं बारामतीचे शरद पवार साहेब नाव घेतलं जातं, तसं आज मागाठाणेचं प्रकाशदादा सुर्वेंचं नाव घेतलं जाईल याची ग्वाही आम्ही देतो. कारण आम्ही सतत जेवढे आम्ही मतदार आहोत तेवढे दादांच्या पाठी सतत आहोत. दादांच्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि दादांसाठीच आम्ही काम करणार आहोत, एवढं मी ठाकून सांगतो. आणि पुन्हा एकदा BMCचे आणि दादांचे मनपूर्वक आणि दादांच्या सहकार्यांचे मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. सर्वप्रथम मी असं सांगेन की खूप आनंद होतोय. हे लेटर आहे आणि दादांच्या प्रयत्नामुळे आम्ही ऑक्टोबर 2015ला केस केली होती आणि आज 25 मध्ये आम्हाला 10 वर्षाच्या प्रयत्नानंतर आम्हाला हे स्वप्नातलं घर मिळतंय आणि गणपतीच्या शुभ मुहूर्तावर मिळतंय. त्यासाठी मी दादांचे म्हणजे आमचे आमदार प्रकाशदादा सुर्वे, ते दादाच म्हणतो ना आम्ही त्यांना, मोठे भाऊ आहेत, ते सगळ्यांच्या उपयोगी पडतात म्हणून ते दादा, आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांचे, दादांच्या सर्व साथीदारांचे खूप खूप आभार मानतो. आणि आम्हाला हे घर मिळवून दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानून मीनाताई पानमन मॅडम यांचे पण आभार मानून सर्वांचे खूप खूप धन्यवाद देतो आम्ही.